हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? जर घर बोललं असतं तर कधी विचार केलाय का आपल्या घरातला खरंच बोलता आलं असतं तर? आपण रोज घरात येतो, राहतो, घाण करतो, साफ करतो, पण कधी घराला विचारतो का तू कसा आहेस? आज जर माझं घर बोलायला लागलं ना, तर कदाचित सगळ्यात आधी ते म्हणेल थँक यू. पण आधी माझं ऐका, कारण या घराने आपल्याला वर्षानुवर्ष पाहिलंय, आपलं हसणं बघितलंय, रडणं बघितलंय, भांडणं बघितली आणि स्वप्न देखील ऐकलेली आहे. अशी कुणीतरी गुपित भिंतीमध्ये दडलेली आहे याच कदाचित आपल्याला आठवतही नसतील. सकाळचे 6 वाजलेले, अलार्म वाजतो, अलार्म बंद होतो, 5 मिनिटांनी पुन्हा अलार्म बंद होतो, पुन्हा आपण उठतो. मग शेवटी असं होतं की उठायला पाहिजे आता, कारण की स्वयंपाक खोलीत जायचं असतं, गॅस सुरू करायचं असतं, चहा सुरू करायचा असता, डबा सुरू करायचे असते आणि नाश्तासुद्धा बनवायचा असतो. मुलांना उठवणं सुरू करायचं असतं आणि घर म्हणतं ही बाई 24 तास चालणारी मशीन आहे का? तर ही सगळ्यांसाठी चहा करतं, नवऱ्यासाठी चहा करतं, नाश्ता करतं, डबे तयार करतं आणि स्वतः जेव्हा चहा प्यायची वेळ येते तेव्हा थंडा कप तिच्या पुढे येतो. दुसऱ्यांची वेळ सापडत नाही, कोणाचं तरी काही म्हणणं असतं, माझी बाटली सापडत नाही, मुलं शाळेत जातात, घरात अचानक शांतता. अरे वाह! 5 मिनिटं तरी आपल्याला शांतता मिळतं, कारण की मुलं शाळेत जातात. त्यानंतर सुरू होतं झाडू, पोछा, कपडे, भांडी, खेळणी आणि घर म्हणत असेल, कधी-कधी घराला वाटतं आणि मला स्वच्छ देखील ठेव. पण संध्याकाळी मुलं आली की खेळणी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, बॅगा इकडे फेकणं, तिकडे फेकणं, चपला इकडे फेकणं, पाण्याची बाटली सोफ्यावर. मग असं वाटत असते की घर आहे की मैदान, शांतपणे सगळं ऐकत असतं. कधी आपल्या घरात भांडणं होतं, कधी आवाज चढतो, काही वेळाने पण हे सगळं आपण विसरून जातो. पण आपलं घर विसरत नाही, कारण जिथे प्रेम असते तिथे कधी-कधी रुसणं, फुगणं, भांडणं ही सगळं चालतंच. घरातलं पहिलं पाऊल, पहिलं हसू, पहिल्या वाढदिवसाची तयारी, पहिली शाळेची बॅग, मुलाचं पहिलं बक्षीस, कधी-कधी एखाद्या डोळ्यातलं न बोललेलं दुःखही पाहायला मिळतं. कधी रात्री झोपलेले असताना आपण स्वतःच अश्रू शांतपणे पुसत असतो. तर सगळ्यात आधी व्यक्तीला असे म्हणेल, जी माझ्यासाठी रोज धावते, ती आईच असू शकते, बायको असू शकते, बहीण असू शकते किंवा घरातला कुठलाही माणूस जो सगळ्यांची काळजी घेतो. संध्याकाळी मुलं परत येतात, दार उघडतात आणि घर पुन्हा जिवंत होतं. "आई, आज काय केलं? माझं ऐक ना, मला भूक लागली." आता खरंच आयुष्य सुरू झालंय. मुलांचं हसणं, त्यांचे खेळ, टीव्हीचा आवाज, किचनमधला आवाज, पुन्हा सगळं नव्याने सुरू होतं. रात्री सगळे जेवायला बसतात आणि कुणाला तरी भाजी खूप भारी वाटतं. कोणी म्हणतं, "मला हे भाजी आवडत नाही, मला गोड नाही आवडत, मला तिखट झालंय." आणि सगळं मग रात्री छान बसून एकत्र गप्पा मारतात. कोणीतरी कौतुक केलेलं असतं, की आज भाजी छान झाली आहे, तर आपल्याला किती प्रेम वाटतं ना त्या गोष्टीमध्ये. आणि मग शेवटी आपण घराची लाईट बंद करतो, सगळा आवाज शांत होतो आणि मग आपलं निवांत आपलं जीवन आपण जगत असतो. पण हे सगळं आपल्या घराने बघितलेलं असतं, हो की नाही? कधी-कधी माझं घर अस्ताव्यस्त झालेलं तरी चालेल, पण माझ्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात दुरावा निर्माण होऊ नये असं त्या घराला वाटत असणार. स्टार्ट. मी हे क्ले आणले होते आणि मी त्या क्लेने मी देश बनवले. हा आपला इंडिया, पाकिस्तान, अ, अ, हा आपला इंडिया, आपला पाकिस्तान, आपला पाकिस्तान. दुसऱ्यांचा पाकिस्तान, हां. अफगाणिस्तान, अच्छा. चायना, रेड कलर नेपाळ. नव्हता का? नेपाळ, हम्म. नेपाळ, ओके. अर्जेंटिना, हम्म. ब्राझील, हम्म. डेन्मार्क, हम्म. आइसलँड हम्म. आणि बेल्जियम, हम्म. जर्मनी हम्म. आणि म्यानमार राष्ट्रामध्ये हां. झालेले. यासाठी क्ले आणलेला होता तू? हो छान आहे. हो छान. असे किती देश झाले आपण बनवले, तू बनवलेला? हे 1 हां. 2 हां. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओ माय गॉड, यू क्रिएट 12 कंट्रीज फ्लॅग. येस. ओके. आणि बाकीचे फ्लॅग्स वाचले बघा, बाकीचे इकडे पडलेले आहे. कारण की ते संपलेच नाही यांना बनवायचं, हम्म. कारण की ते
हार्डवाले आहे. हार्डवाले आहे. हो ते हार्डवाले आहे बनवायसाठी. जसं ऑस्ट्रिया, हा. ऑस्ट्रेलिया. मग याचं हे कसं बनवणार ना. हो. हा ऑस्ट्रेलिया खूप सारा आहे. आणि हे इराकचं कसं बनवायचं. हो ना. हे अरेबियन लँग्वेजमध्ये आहे. हो. हम्म. हे हार्ड आहे. हार्ड आहे. दुसरे स्लाइस दाखव. बरं ठीक आहे. दुसरे slice दाखव. कारण घर मोठं असण्यापेक्षा त्यात प्रेम मोठं असणं महत्त्वाचं आहे. महागडं फर्निचर नसताना घर सुंदर असणं, जर जिथे तिथे आपली माणसं हसत असतील आणि कधी कधी छोटंसं घरही राजवाड्यासारखं वाटतं. जेव्हा दार उघडल्यावर आपली माणसं म्हणतात, आलास. म्हणून आज घरी गेल्यावर एकदा तरी घराकडे बघा, भिंतीकडे बघा, स्वयंपाक घराकडे बघा, या सोप्यांकडे बघा ज्यावर मुलांनी कितीदा उड्या मारल्या आहेत आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, जर माझं घर आज बोललं असतं तर मला सगळ्यात आधी काय म्हणालं असतं. कदाचित थँक्यू, किंवा मला माफ कर, किंवा कदाचित फक्त एवढंच, माझ्यात राहण्यासाठी धन्यवाद, पण एकमेकांसोबत राहायला विसरू नका. कारण घर 4 भिंतींनी बनत नाही, तर ते बनतं माणसांच्या प्रेमाने, त्यांच्या आठवणींनी, त्यांच्या एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या त्यागांनी. आणि म्हणूनच घराला जर बोलता आलं असतं ना, तर कदाचित ते सगळ्यात आधी आपल्यालाच थँक्यू म्हटलं असतं, माझं घर केल्याबद्दल. असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत बाय.